नाशिकला ओळख देणारं एक क्षेत्र म्हणजे पर्यटन. या पर्यटनाचा उल्लेख आपल्याला इतिहासात देखील आढळतो. हा उल्लेख आपल्याला धार्मिक पर्यटनाच्या अनुषंगाने तर प्रामुख्याने जाणवतो. चारधाम यात्रा पूर्ण केल्यानंतरही नाशिकला आल्याशिवाय ती सफल होत नाही, अशा अनुषंगाने येणारे भाविक आजही तुम्हाला सकाळी गंगा घाटावर दिसतात. पण या टप्प्यापासून आपण आज येतोय तो एक वाढता विषय, ज्याच्यामध्ये कृषी पर्यटन आहे, ज्याच्यामध्ये शैक्षणिक पर्यटन आहे, ज्याच्यामध्ये आरोग्य पर्यटन आहे आणि ॲडव्हेंचर टुरिझमसारखा खूप मोठा विस्तीर्ण होऊ पाहणारं एक क्षेत्र आहे. या सगळ्याची चर्चा आज आपण करतोय नाशिक काल, आज आणि उद्या या शृंखलेमध्ये. विषय अर्थात नाशिकचं पर्यटन. या चर्चेत सहभागी होत आहेत आशिष कटारिया, जे अशोका बिल्डकॉनचे डायरेक्टर आहेत, अशोका हॉस्पिटल आणि स्कूल्सचे ते ट्रस्टी आहेत, पण त्याचबरोबर त्यांचं सामाजिक कार्य ते नाशिक सिटीझन फोरमसारख्या संस्थेमधनं करतात. ही एक अग्रणी संस्था की जे नाशिकच्या विकासाबाबत, नाशिकच्या शहराबाबत ही एक दिशा देते. या नाशिक सिटीझन फोरमचे आशिषजी हे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. तसंच त्यांची आवड, त्यांची पॅशन आणि कार्य जिथे एकत्र होतं ते नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक याचे पण ते सध्याचे अध्यक्ष आहेत. या अनुषंगाने ते नाशिककडे बघतायत. पण मुळातच पर्यटनाची आवड असलेले आणि अर्थात पर्यावरणाची पण आवड असलेले अनेक देश जे फिरलेले आहेत, ज्यांनी एक पर्यटक म्हणून ठिकठिकाणचा अनुभव घेतला आहे आणि नाशिककर म्हणून जे नाशिकची क्षमता जाणतात, या सगळ्या अनुषंगाने त्यांनी पर्यटनावर अभ्यास केलेला आहे. त्याचबाबत ते आज या चर्चेत त्यांचे विचार मांडतील. त्यांच्याशी ही चर्चा करतायत जयेश तळेगावकर. जयेश हे सुजय हॉलिडेजचे संचालक, त्याचबरोबर ते तान म्हणजे ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ नाशिकचे ते संस्थापक अध्यक्ष. सगळ्या व्यावसायिकांना एकत्रित आणून ही संस्था उभारण्यामध्ये त्यांचा सहभाग मोठा होता. नाशिकमध्ये पर्यटनाचे प्रदर्शनं भरवण्यासाठी सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला. या व्यवसायातील त्यांना अनेक अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत. सध्या ते एक मोटिवेटर, एक सर्टिफाईड ट्रेनर म्हणून देखील काम करतात. हे सगळं करत असताना मी नेहमी असं म्हणते की तळेगावकर हे फार हिंमतवान आहेत, कारण की वयोवृद्ध लोकांना म्हणजे सिनियर सिटिझन्सना परदेशात वारीसाठी घेऊन जाण्याचं धाडस सुद्धा ते करतात. त्यांच्याकडनं ऐकणाऱ्या गमती छान आहेत, पण प्रामुख्याने ते असं म्हणतात की यांना मी घेऊन जातो कारण मला मिळणारे आशीर्वाद हे मला मिळणाऱ्या कमाईपेक्षा खूप जास्त मिळतात. सेन्सिटिव्ह असलेले असे दोन व्यक्ती आज आपल्याशी चर्चा करतायत नाशिकच्या या खूप मोठ्या कॅनव्हासवर नाशिकचं पर्यटन हे कसं घडणार आहे याबाबत. निमित्त अर्थात देशदूतचा 52वा वर्धापन दिन. नमस्कार, मी जयेश तळेगावकर. 21 वर्षांपासून नाशिकमध्ये पर्यटन व्यावसायिक आहे आणि नाशिक काल, आज आणि उद्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला इथे चर्चा करायची आहे. तर त्याच्यासाठी माझ्यासोबत आहेत एक अभ्यासू पर्यटक म्हणून ज्यांना मी ओळखतो असे आशिषजी कटारिया. नमस्कार. तर आशिष, मी तुम्हाला अभ्यासू पर्यटक म्हणालो कारण मी तुमचा त्याच्यातला ह्या क्षेत्रातला अभ्यास बघितला. आता मी एक पर्यटन व्यावसायिक आहे आणि तुम्ही एक पर्यटक आहात, तर कन्झ्युमर ज्याला मी म्हणेन. तर ह्या अभ्यासापर्यंत तुम्ही पोचलात कसे? तर एक थोडक्यात मला जर तुमचा ह्या पर्यटनाचा प्रवास जर कळाला. बरं. पर्यटन म्हणजे ट्रॅव्हल हा एक माझा एक मेजर एरिया ऑफ इंटरेस्ट राहिलेला आहे. सुदैवाने माझ्या एज्युकेशनमुळे किंवा माझ्या हॉबीजमुळे वगैरे भरपूर, आणि माझं प्रोफेशनसुद्धा, मी हायवेज वगैरे कन्स्ट्रक्ट करतो, दॅट मेक्स मी ट्रॅव्हल अ लॉट. भारतातही लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ इंडिया ॲज वेल ॲज अब्रॉडसुद्धा. प्रत्येक जागी जिथे कुठे जातो, मे बी एक ॲनालिटिकल माइंड आहे, त्याच्यामुळे
त्या जागेचे प्लसेस मायनसेस तेच ऑटोमॅटिक दिस माइंड इज ऑलवेज वर्किंग ऑन ॲनालायझिंग. आम्ही जिथे कुठे जातो फिरणं वगैरे होतं. अँड देन नाशिकचा जन्म आहे, पूर्ण आयुष्य नाशिकला राहिलो आहे. नेचर कॉन्झर्वेशनसाठी इथे मी काम करतो. हायकिंगची सायकलिंगची आवड आहे, त्यामुळे नाशिक आणि नाशिकच्या परिसरातलं जे सौंदर्य सगळं आहे, आय थिंक आय हॅव स्पेंट अ लॉट ऑफ टाईम, म्हणजे मेजॉरिटी ऑफ द संडेज आर इन दॅट विसिनिटी. म्हणून नाशिकबद्दल एक पॅशनसुद्धा आहे. आय मीन आय एम रिअली प्राऊड अँड आय कन्सिडर की एक प्रचंड ब्लेसिंग आहे की आय एम बॉर्न इन दिस सिटी. आणि मग नॅचरली आपण 2 डॉट्स जॉईन करतो. जगभर बघितलेला एक पर्स्पेक्टिव्ह आहे ॲज अ टुरिस्ट, आणि आपली स्वतःच्या सिटीचं काय पोटेन्शियल आहे हे दर विकेंडला बघतो आणि फक्त आश्चर्यचकित होत जातो की पावसाळ्यात नाशिक स्वित्झर्लंडहून काही कमी आहे का. मे बी लिटल बेटर, कारण की शेवटी मिसळसुद्धा खायला मिळते. सो दॅट समथिंग व्हेरी स्पेशल. नाशिकविषयीचं प्रेम हे तुमच्या प्रत्येक वाक्यात मला जाणवतं आहे. आधी जे आपण बोलत होतो त्याच्यात देखील मला जाणवलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या विषयावरती खरं पाहिलं तर एका व्यावसायिकाने बोलण्यापेक्षा एका पर्यटकाने बोलणं जास्त संयुक्तिक आहे. पुढे जाण्यापूर्वी एक नाशिकचा जर पर्यटनाच्या अनुषंगाने जर आपण पूर्व बघितला, इतिहास बघितला, तर नाशिक हे आजपर्यंत पिलग्रिमेज रिलिजियस टुरिझम ह्याच्यासाठी फेमस होतं. खरं पाहिलं तर आशिषजींच्याच भाषेत सांगायचं तर जिथे देवही राहून गेले अशा ठिकाणी पर्यटनाची सुरुवातच तिथून झाली. इतके वर्ष गोदावरीमुळे आणि इथे असलेल्या धार्मिक स्थळांमुळे, दक्षिण वाहिनी गोदावरीमुळे किंवा त्र्यंबकेश्वरमुळे, कुंभमेळ्यामुळे नाशिककरांना पर्यटनाची सवय ही झालीच होती. हळूहळू मला स्वतःला 21 वर्ष या व्यवसायात झाले, त्यावेळेचं मी जे परिस्थिती बघत होतो की लोक यायचे, त्यांचं जे काही अरेंज करता येईल ते अरेंज करायचे आणि इथून परत निघून जायचे. त्याचा शहराला किती उपयोग व्हायचा हे मला माहिती नाही, कारण पर्यटक हा नुसता आला आणि गेला ह्याच्यातनं शहराला उपयोग होत नाही. तर त्यांनी ह्या शहरात आल्यानंतर एक बिस्किटचा पुडा जर घेतला तर तिथून ह्या शहराला त्याचा उपयोग हा सुरू होतो. मग ते पार्किंगचे चार्जेस असतील, ते पूजेसाठीचा खर्च असेल, तो इथे राहण्याचा हॉटेलचा वास्तव्य असेल, इथला जेवणाचा खर्च असेल. आणि पर्यटन जिथे जिथे चांगलं आहे तिथे तिथे त्या शहरात जगभर तुम्हाला दिसेल की इकॉनॉमी ओव्हरऑल चांगली असते, तिथे पैशाचं रोटेशन फास्टर असतं. तर मला पर्सनली असं वाटतं की नाशिकचा जर आर्थिक विकास करायचा असेल तर पर्यटन हे नाशिकविषयीचं प्रेम, निसर्गाविषयीचं प्रेम ह्याच्या व्यतिरिक्त अर्थार्जनाच्या दृष्टीने जरी विचार केला तरीसुद्धा एक खूप मोठा कॉन्ट्रीब्युटर नाशिकच्या इकॉनॉमीला होऊ शकतो. तर सद्यस्थिती जी आहे पर्यटनाची नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकाच्या दृष्टीने, ती तुमच्या हिशोबाने कशी आहे? तुम्ही सांगितलेल्या पॉईंटमध्ये आय मीन आय जस्ट वॉन्ट टू ॲड वन थिंग की प्रत्येक एक मॅनेजमेंटमध्ये एक टर्म आहे USP, युनिक सेलिंग पॉईंट. नाशिकला काय युनिक आहे? इंडस्ट्रीमध्ये पुणे आहे, बँगलोर आहे, दीज आर हब्स. व्हॉट इज there in Nasik which actually differentiates Nasik from all the other places? And that honestly is our tourism, God-given tourism infrastructure, that tourism beauty that we have, natural beauty that we have, our weather, water bodies, mountain, history, everything. Hey, this is something which is unique, जे दुसरी कुठलीही सिटी कॅप्चर करू शकत नाही. दिस इज अ गॉड गिफ्ट टू अस. आत्ताच्या टुरिझमच्या ह्याच्यामध्ये आय थिंक रिलिजियस टुरिझम हे आत्तापर्यंत आय थिंक वी आर ॲट अ मॅच्युअर्ड लेवल. त्याच्यासाठी नाशिक इज वेल नोन फॉर. नाशिकची आयडेंटिटी फॉर्म झालेली आहे. नाशिककडे लागणारं त्यासाठी येणारी जी लोकं आहेत त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा ॲडिक्वेट आहे. सेकंड पार्ट आय थिंक जे आत्ता जे सुरू झालं आहे अँड समवेअर लास्ट मे बी 5 or 7 years नाशिक हॅज कम ऑन द मॅप इज लीजर टुरिझम. त्याच्यात वायनरीज व्हेरी रिसेंटली अँड टू अ व्हेरी स्मॉल एक्सटेंट वेलनेस सुरू झालं आहे, बट दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. ह्या गोष्टी आल्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त
नाशिकचं बाकी जे पोटेन्शियल आहे दॅट इज ह्युजली अनटॅप्ड. प्लस ह्या ज्या गोष्टी आहेत, सपोज वायनरी असेल किंवा लिजर असेल, दीज आर व्हेरी फ्रॅगमेंटेड अँड ॲट व्हेरी लोकलाइज्ड एक दोन जागी आहेत. इफ यू लुक ॲट द लेंथ अँड ब्रेथ ऑफ नाशिक, नाशिक म्हणजे मी टुरिझम बेल्ट मी समजतो इगतपुरीला सुरू होतो आणि वणीला संपतो. दिस इज 70-80 किलोमीटर. ह्यात मोजके 2-3 रिसॉर्ट्स आहेत. वाय कॅन वी नॉट बिकम समथिंग लाईक गोवा, जिथे 5 स्टार लेवलचे कमीत कमी इथे 25-50 रिसॉर्ट आहेत, वेअर एव्हरी कस्टमर हू कम्स हिअर, ॲज यू सेड, he spends a good amount of money. He contributes maximum to the economy and does minimum damage to the ecology. So, आत्ताची परिस्थिती, we are hugely underutilized on the other fronts other than holy tourism. तर हे सगळं आपल्याकडे ऑटोमॅटिकली अवेलेबल आहे, पण बेसिक गोष्ट की आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकाचा काउंट पण आपल्याकडे अवेलेबल नसतो. म्हणजे व्हॉट गेट्स मेजर्ड गेट्स डन. सो डू वी हॅव अ सिस्टम हिअर की ज्याच्यात येणारा जो रेव्हेन्यू असो किंवा नंबर ऑफ टुरिस्ट फुटफॉल असो हा मोजला जातो, किंवा त्याची गरज तुम्हाला जाणवते का? You cannot improve anything that you cannot measure. So, that is absolutely true. मला नाही वाटत there is any body, and to the best of my knowledge, who is actually collecting formal data. म्हणजे जे ॲक्च्युअल किती लोक येत आहेत, ते किती पैसे खर्च करत आहेत, ते त्यांच्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स कसा आपण इम्प्रूव्ह करू शकतो, ह्याच्यावरती फॉर्मल प्रोसेस आय डू नॉट थिंक एक्झिस्ट. आणि ह्याची प्रचंड गरज आहे. जर आपल्याला नाशिकला खरंच आय सी एज नाशिक, की नाशिकचं पोटेन्शियल हे भारतातलं नंबर 1 टुरिस्ट स्पॉट हे व्हायचं पोटेन्शियल हे नाशिककडे आहे. अँड आय विल स्पीक अबाउट रिझन्स वाय इट कॅन बी, अँड वी आर प्रॉबेबली ऑन द वे ऑल्सो टू बिकम वन. ओके, मग आपण फ्युचर जे आता फ्युचरचा जो विचार करायचा म्हणतोय की आपण 25 वर्षानंतर किंवा एक सर्टन फ्युचर नंतर ह्या दृष्टीने पर्यटनाच्या दृष्टीने जर नाशिककडे बघायचं, तर माझ्या मते तुम्ही नाशिक सिटीजन फोरमसाठी एक काहीतरी स्टडी केला होता, काहीतरी प्रोजेक्ट तुम्ही हे केला होता, सबमिट केला होता. तर त्याच्या तुम्हाला असं काही दिसलं का की फ्युचर कसं आहे आणि हाऊ टू रीच दॅट फ्युचर? एकदा आपल्याला ते कळालं की मग त्याच्यासाठी काय काय करायचं आहे त्याच्यावरती आपण बोलू शकू. तो बेसिकली नाशिक सिटीजन्स फोरमच्या ग्रुपमध्ये इट्स अ थिंक टँक ऑफ प्रॉमिनंट पीपल, अगेन विथ अ कॉमन इंटरेस्ट, ज्यांना नाशिकबद्दल प्रेम आहे अशा लोकांचं ग्रुप आहे. आणि ह्याच्यात बेसिकली क्लस्टर्सची संकल्पना होती. सो इगतपुरी अँड रिजन हे एक क्लस्टर आहे, त्र्यंबक आहे, गंगापूर आहे, मग नांदूर मधमेश्वर हे. सो वी हॅव व्हेरियस क्लस्टर्स, आणि प्रत्येक क्लस्टरचा आपला एक USP एस्टॅब्लिश होऊ शकतो. बेसिकली टुरिझम हा एक इंडस्ट्रीचा सेगमेंट आहे. मग ह्याचे काही सब सेगमेंट्स आहेत. काय आहेत ते? तर होली टुरिझम, रिलिजियस टुरिझम, त्याच्यात वी आर ऑलरेडी डुईंग क्वाईट गुड. दुसरं सबसेट आहे लिजर टुरिझम, ज्याच्यात वायनरी, वेलनेस ह्या सगळ्या गोष्टी आला. मग ॲडव्हेंचर टुरिझम आहे, ज्याच्यात ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि एक वेगळ्या क्लायंटलला ते अपील करतात. आणि आय मीन देन देर इज अनदर क्लायंटल विच प्रॉबेबली वॉन्ट्स अ मिक्स ऑफ ऑल दिस. ह्या क्लस्टर्सची जी थॉट प्रोसेस होती की ह्यातले काही क्लस्टर्स ह्या हिशोबाने डेव्हलप करावे. तर गंगापूर, सुला वगैरे ह्या जे क्लस्टर्स आहेत, किंवा सम पार्ट्स ऑफ त्र्यंबक रोड, हे लिजर आणि हाय एंड टुरिझमला जाऊ द्यावे. पहिणे वगैरे त्र्यंबक त्या साईडची पुढची जी बाजू आहे तिथे ॲडव्हेंचर टुरिझमला ते फारच म्हणजे आयडियली सुटेड आहे. रॉक क्लाइम्बिंग, ट्रेकिंग वगैरे ह्या गोष्टींसाठी ज्यांना ॲक्टिव्ह पाहिजे. तिथे वॉटर बॉडीज आहेत मोठ्या मोठ्या, मुकणे, वैतरणा वगैरे असे धरण आहेत, त्याच्यात वॉटर स्पोर्ट्स, बट नॉट वॉटर स्पोर्ट्स विच आर मोटराइज्ड, वॉटर स्पोर्ट्स विच रिक्वायर फिजिकल स्ट्रेंथ. हे खरे वॉटर स्पोर्ट्स अँड दे डोंट कॉज एनी डॅमेज टू द इकॉलॉजी. कायाकिंग करू शकतो, कनोईंग करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी, सो बेसिकली हे सब सेगमेंट्स हे क्लस्टर्ससाठी डेव्हलप करावे. आणि नॅचरली इट इज गुड फॉर एक
परत मी म्हणतो मी एक टुरिस्टच्या पर्स्पेक्टिव्हने मी जर एक ॲडव्हेंचर टुरिझमसाठी आलो तिथे तर मला तिथे सुला आणि गंगापूरच्या गजबजीत नाही राहायचं आहे. आय वूड लाईक टू स्टे समवेअर कट ऑफ फ्रॉम पीपल. मी माझा हायकिंग करेल, कायाकिंगला जाईल, माझी सायकलिंग करेल, मी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल प्रिफर करेल. सो त्या माणसाला त्या परिसरात त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या अवेलेबल असतात. मग आता रिसेंटली त्यांनी नवीन धोरण पण आणलं MTDCनी ह्याचं व्हॉट यू कॉल इट कॅराव्हॅन टुरिझमची पॉलिसी आणली. दॅट इज समथिंग विच गोज व्हेरी वेल विथ ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. तर त्या पद्धतीने हे क्लस्टर्स डेव्हलप करावे. अँड टुरिझम डिपार्टमेंट और MTDC शुड ॲक्ट लाईक अन ॲपेक्स बॉडी हू फॉर्म्स पॉलिसी अँड गिव्स डायरेक्शन. हे लोक जाऊन स्वतः प्रोजेक्ट्स एक्झिक्यूट करतात. दॅट इज नॉट देअर जॉब. ॲडव्हेंचर टुरिझम ही एक नाशिकची प्रचंड अनयुटिलाइज्ड पोटेन्शियल आहे आणि ह्याला गरज आहे कुठेतरी ॲडव्हेंचर टुरिझमसाठी एक ब्रँड निर्माण करणे. जसं मुंबई मॅरेथॉन, दिस इज अ ब्रँड. आयर्नमॅन इज अ ब्रँड. नाशिक मे बी हॅव अन आयर्नमॅन occasionally with a periodically to be done here. नाहीतर आपलं स्वतःचं एक फिटनेस फॉर्मॅट जिथे रनिंग, सायकलिंग, आपल्याकडे मोठ्या मोठ्या वॉटर बॉडीज आहेत, स्विमिंग, ह्या तिघांचं जॉईंट फॉर्मॅट. सो एक्स्ट्रीम ॲथलीट्स हे नाशिकला एक इव्हेंट म्हणून जगाभरातून म्हणजे देशाभरातून किंवा जगाभरातून सुद्धा एक इव्हेंट म्हणून दे विल लुक ॲट नाशिक. ह्याच्यामुळे नाशिकला आज रॉक क्लाइम्बिंगसारखी म्हणजे एक मनाली हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे. लोणावळ्याला आय थिंक देर इज वन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. नाव ऑलरेडी नाशिकमध्ये काही जणं आहेत ज्यांनी ही इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि माउंटेनरिंग इथल्या काही लोकांना शिकवत आहेत, आदिवासी लोकांना शिकवत आहेत, फॉर्मल प्रॉपर ट्रेंड माउंटेनरिंग. आज एवढे इथे दगडाचे वळते मोठे मोठे सुळखे आहेत किंवा माउंटेनरिंग इज अ ग्रेट पोटेन्शियल दॅट नाशिक हॅज. बरं, हे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स सगळी लोकं करणार नाही, मात्र ह्या एक्स्ट्रीम स्पोर्ट्समुळे नाशिकला जे ब्रँडिंग मिळेल त्यामुळे एंट्री लेवल ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करणारे लोकंसुद्धा सगळे येतील. दॅट विल ब्रिंग अ लॉट ऑफ पीपल. हे नाशिकचं सगळ्यात मोठं अनयुटिलाइज्ड पोटेन्शियल आहे. दिस आय मीन आय हॅव सम थॉट प्रोसेस विच आय विल शेअर की हे कसं आपल्याला अनटॅप करता येईल हे सगळं पोटेन्शियल. पण आशिष, हे आज ह्या इंटरव्ह्यूमध्ये ह्या माध्यमातनं तुम्ही नाशिकला एक खूप मोठं स्वप्न दिलं आहे की आयर्नमॅन सारखा एक आयकॉनिक इव्हेंट हा नाशिकमध्ये होस्ट व्हावा किंवा नाशिक हे कुठल्या तरी त्या दर्जाच्या इव्हेंटसाठी होस्ट सिटी असावी, हे खूप मोठं स्वप्न आहे. पण हे अशक्य स्वप्न नाही आहे, कारण नाशिक सायक्लिस्ट असोसिएशननी हे खरं करून दाखवलेलं आहे की नाशिकला देशाच्या आणि काही प्रमाणात जगाच्या नकाशावरती सायकलिंगच्या माध्यमातून आणलेलं आहे. आज जर आपण त्यांचं काम सायक्लिस्ट असोसिएशनचं काम बघितलं तर नाशिकच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज येऊन गेली आहे. वी हॅव टोटली, म्हणजे 10-12 वर्षापूर्वी मला आठवतं आहे सायकलिंगचं काही कौतुक नव्हतं कोणाला, पण आज इट इज अ स्टेटस, इट इज अ थिंग ऑफ प्राईड फॉर पीपल की मी सायकलिंगला जातो, मी रविवारी कुठल्याही परिस्थितीत पावसाळी डेस्टिनेशन्सना सायकलवरती जातो. ट्रेकिंगच्या बाबतीत सुद्धा सिमिलर झालेलं आहे. तर त्यामुळे थँक्यू सो मच फॉर गिविंग दिस ड्रीम टू अस. हे स्वप्न आम्हाला दिल्याबद्दल नाशिकच्या वतीने मी तुम्हाला आणि पर्यटन व्यावसायिक म्हणून माझ्या असोसिएशनच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. आता हे सगळं कसं होईल आशिष? हाऊ डू यू सी दिस हॅपनिंग? आता म्हणजे मी ऑलरेडी बोललो अँड दॅट इज माय ओन एक्सपेक्टेशन की प्रत्येक सिटीचं एक पोटेन्शियल आहे. मला असं वाटतं की नाशिकचं पोटेन्शियल इज टू बी द नंबर 1 टुरिस्ट डेस्टिनेशन इन इंडिया. लीव अलोन मनाली, लीव अलोन गोवा, लीव अलोन केरला. का? एक गोष्ट, आणि मागच्या काही वर्षात काय बदल आलेले आहेत, लेट अस सी. गॉड गिवन जे काय आहे ते तर आपल्या सगळ्यांना माहिती, मी परत त्याच्यावर बोलणार नाही. सम चेंजेस विच हॅव कम. त्याच्यात बेसिकली नाशिकची रोड कनेक्टिव्हिटी. मी हायवेजच्या बिझनेसमध्ये आहे म्हणून थोडंसं बोलू शकतो. समृद्धी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, काही महिन्यात समृद्धी कंप्लीट होईल. समृद्धी मुंबईसारखं एक मॅसिव्ह मार्केट आणि सर्व प्रकारची, आय मीन इट्स अ व्हेरी बिग मार्केट, त्याच्याशी आपण कनेक्ट होतो. आणखी एक हायवे सुरत, नाशिक, सोलापूर, हैदराबाद हा एक्सप्रेसवे आहे. दिस इज नॉट अ हायवे. एक्सप्रेसवे म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे त्या स्टँडर्डचा 6 लेन हायवे.
असा कनेक्ट होतो आहे. सुरत हा 3.5 तासावरती नाशिकपासून येणार आणि पुण्याची कनेक्टिव्हिटी आहे. पुणे रेलसुद्धा सँक्शन झाली आहे, त्याचं लँड ॲक्विजिशन संपलेलं आहे. 3 to 4 years वी विल हॅव दॅट ऑल्सो. 3-4 वर्ष थोडंसं फास्ट फॉरवर्ड करून पुढे बघू. नाशिकला प्रचंड ह्या 3 मेजर फायनान्शियल सेक्शन्सवरनं नाशिक हॅज एक्सलंट रोड कनेक्टिव्हिटी. मला वाटतं NCR सोडला तर कुठेही असं नाही आहे जिथे 2 एक्सप्रेसवेजचं क्रॉसिंग आहे. वी आर लकी वी हॅव इट. दुसरी गोष्ट आहे एअर कनेक्टिव्हिटी. एअर कनेक्टिव्हिटीमुळे हाय एंड टुरिस्ट येतील. एअर कनेक्टिव्हिटी आपल्याकडे नाशिक एअरपोर्ट इज ऑलरेडी अ सक्सेस. माझ्या हिशोबाने मला वाटतं 8-9 फ्लाईट्स आहेत आणि ही सुरुवात आहे. आय एम शुअर कनेक्टिव्हिटी विल इम्प्रूव्ह. दुसरं शिर्डी एअरपोर्ट आहे, 1.25 ते 1.5 तासावरती शिर्डी एअरपोर्ट आहे. प्रॉबेबली एकच सिटी आहे पूर्ण भारतात ज्याला 2 एअरपोर्ट्स आहेत. नाऊ यू लुक ॲट कनेक्टिव्हिटी, म्हणजे लोकांना येणं सोयीस्कर आहे. सेकंड, कोविडमुळे जर मागचे काही लास्ट फ्यू मंथ्स बघितले तर नाशिकने प्रचंड फुटफॉल ह्या सिटीज आणि दुसऱ्या सिटीजवरनं सुद्धा बघितलं आहे. इथे जे काही चांगले रिसॉर्ट्स आहेत त्यांना फुल फ्लेज बुकिंग आहे. आय एम सीईंग की एका वर्षात त्यांचे रूम रेट्स हे डबलवरती गेलेले आहेत. आणि आय एम व्हेरी हॅपी. जर ते 2 पैसे चांगले कमवत आहेत तर आणखी लोकांना प्रोत्साहन आहे की तुम्ही इथे रिसॉर्टमध्ये इन्व्हेस्ट करा. ही एक मेजर, हे 2 ज्याला एनेबलर म्हणतात, ह्या गोष्टी नाशिकला घडून येत आहेत. सो दीज आर गोइंग टू बी कॅटलिस्ट टू, एक नाशिकची विजिबिलिटी वाढली, कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह झाली. ह्या मेजर कॅटलिस्ट आज होणार आहे डेव्हलपमेंटसाठी. सो दॅट मे, अँड प्लस ऑफकोर्स नाशिकचे वेदर वगैरेचे प्लसेस आहेत. आय मीन ऑफकोर्स समर डेस्टिनेशन ऑल्सो नाशिक इज ग्रेट. व्हेरी फ्यू सिटीज इन दिस कंट्री हॅव, ज्या ह्या ॲल्टिट्यूडला आहेत जिथे समर्समध्ये इव्हनिंग टेम्परेचर्स आर एक्स्ट्रीमली गुड. विंटर्स अँड रेन इज ऑफकोर्स अ ग्रेट सीझन हिअर. सो ऑल वेदर हे आहे. सो वीकेंड टुरिझम तसं बघितलं तर नाशिकनी एवढ्यात सगळ्यात जास्त काय बघितलं असेल नवीन आलेलं किंवा एकदम एक्सपोनेन्शियली वाढलेलं ते म्हणजे वीकेंड टुरिझम. नाशिकला मुंबईचे लोक वीकेंड डेस्टिनेशन म्हणून कन्सिडर करतायत. इगतपुरी, त्र्यंबक ह्या जर पट्ट्यात बघितलं तर अलीकडे इतके विलास आलेले आहेत जे फार्म हाऊसेस. पूर्वी फार्म हाऊस म्हणजे आपल्या शेतात एक घर बांधायचं, त्याचं वर्षभर वापर करायचा, मित्रांना घेऊन जायचं आणि नंतर ते मोडकळीस येईपर्यंत निग्लेक्ट करायचं, असं ही पूर्वीपासूनची पद्धत होती. पण तेच फार्म हाऊसेस आता अनेक मोठ्या कंपन्या देखील नाशिकमध्ये आल्यात की ज्यांनी असे फार्म हाऊसेस भाडेतत्वावरती घेऊन त्यांना डेव्हलप करून पुन्हा विकायला सुरुवात केली आहे. तर ह्याच्यात मला असं वाटतं की लोकल, पहिली गोष्ट जिथे फार्म हाऊस किंवा विलास स्टे आहे तिथे आजूबाजूचं पोल्युशन कमी होतं, कारण एका कंटेंड एरियामध्ये ते केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे खरोखर लोक त्या जागेशी कनेक्ट होतात. एका रिसॉर्टमध्ये किंवा एका हॉटेलपेक्षा ह्या ठिकाणी कनेक्ट होतात. आय एम नॉट सेईंग की रिसॉर्ट किंवा हॉटेल्समध्ये जाऊ नये, मी जे झालं आहे त्याचा बेनिफिट सांगतोय. आणि ॲक्च्युली लोकल पॉप्युलेशनला त्याचा फायदा होतो, त्या फार्म हाऊसच्या मालकाला होतो, त्याच्या आजूबाजूचे जे लोक तिथे काम करतात, स्वयंपाक करतात त्यांना होतो. त्याच्यासाठी लागणारे सगळे सप्लाईज हे नाशिकमधनंच लोकली प्रोड्यूस होतात, लोकली प्रोक्युअर होतात. तर ही एक वीकेंडसाठी विलासची संकल्पना नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात येताना दिसते, जी इतर ठिकाणी नाही. ही लोणावळ्याला आधी आली. लोणावळा आजपर्यंत फेमस होतं विलाससाठी, पण ही नाशिकमध्ये लोणावळा सोडून दुसरं डेस्टिनेशन कुठलं झालं असेल तर नाशिक. तर कुठेतरी तो पॅटर्न मला आहे ना रिप्लिकेट होताना दिसतोय की एक तर पहिली गोष्ट मुंबईपासून 3 तासात पोचणारं डेस्टिनेशन. दुसरी गोष्ट म्हणजे जे तिथे मिळतं तोच वेदर इथे मिळतो, किंबहुना तिथल्यापेक्षा चांगला वेदर मिळतो, कारण अजूनपर्यंत पोल्युटेड नाही आहे. तर ह्याचे पण काही धोके पण आहेत आशिष, याचे काही धोके पण आहेत. द सेम थिंग की जे आज आपल्यासाठी पोषक आहे तीच गोष्ट उद्या कदाचित आपल्यासाठी डॅमेजिंग असेल. हे होऊ नये याच्यासाठी अपेक्षित काय आहे तुमच्या हिशोबाने? विला टुरिझम हा ट्रेंड आत्ता सुरू झाला आहे, हा ड्रॅमॅटिकली वाढणारच. मुंबईत ज्या पैशामध्ये तुम्हाला एक बाथरूम मिळतो
त्या रूममध्ये त्या पैशामध्ये यू कॅन ओन अ 2-3 बेडरूम विला विथ अ गार्डन इन फ्रंट ऑफ यू. आणि हे प्रत्येक मुंबईआईट बघणार आहे. अँड फॉर पीनट्स दे विल बाय. लोणावळा सॅच्युरेटेड आहे. आज त्यांच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, अलिबाग और नाशिक. अलिबाग हॅज द सेम वेदर, मुंबईसारखं तेच हॉट ह्युमिड वेदर आहे, पण रो कनेक्टिव्हिटी असल्यामुळे ते सोयीस्करसुद्धा आहे त्यांना. बट दे आर स्टील लुकिंग ॲट नाशिक बिकॉज ऑफ इट्स प्लसेस. आता व्हिला टुरिझममध्ये फक्त फ्लिप साईड एवढी एकमेव आहे की आय डोंट नो, आणि त्याला कंट्रोलसुद्धा कसं करता येईल इज डिफिकल्ट. बट व्हिला टुरिझममध्ये काही आपल्या इथे स्कीम्स झाल्या आहेत जिथे एक सुंदर ग्रीन पॅच घेतलेला आहे, काही 100 एकर वगैरेच्या, त्याचे छोटे छोटे प्लॉट केलेत. त्या छोटे छोटे प्लॉट विकून लोकांनी त्याच्यावरती म्हणजे आजूबाजूच्या निसर्गाशी अजिबात ब्लेंड न होणारे अशी आर्किटेक्चरली घाणेरडी अशी घरं करून त्या संपूर्ण एरियाला स्पॉईल केलं आहे. म्हणजे अगदी ऑरेंज काचेच्या फसाड असलेले वगैरे अशा टाईपचे हाऊसेस. दुसरं ग्रीन कवर, हे छोटे छोटे प्लॉट केल्यामुळे ग्रीन कवर कमी झालेलं आहे. ह्याच्यासाठी एव्हरीथिंग विल अल्टिमेटली कम टू द गव्हर्नमेंटकडे, कारण की तो जो लँड ओनर आहे ही इज वेल विदिन हिज राईट्स टू डेव्हलप हिज लँड अँड मेक रेव्हेन्यूज. त्यांनी काय चूक केलेली आहे, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याला रिटर्न पाहिजे. मात्र ती इन्व्हेस्टमेंट इकॉलॉजिकली सस्टेनेबल असावी, त्याला काहीतरी तिथे ग्रीन कव्हरेज मॅन्डेटरी केलं पाहिजे. इट शुड बी ब्लेंडिंग विथ नेचर. हे आपलं एकमेव देश आहे जिथे गव्हर्नमेंटला काहीही कंट्रोल नाही. तुम्हाला ह्याला ऑरेंज, ह्याला लाल, ह्याला निळा, ह्याला पिवळा बंगला असे 4 बंगले बनवून आपण शेजारी बनवू शकतो. बाहेरच्या देशात हे होत नाही. तुम्हाला आतून काय करायचं ते करा, बट बाहेरनं सगळी घरं एक आर्किटेक्चरल टेस्ट आणि त्या एरियाला मॅच होतील अशा पद्धतीने बनवले जातात. आपल्या गव्हर्नमेंटला ह्याच्यावरती काही ना काहीतरी तर धोरण करावंच लागेल. नाही केलं तर नाशिकची सुद्धा तीच वाट लागणार आहे जी आज महाबळेश्वर, लोणावळा यांची लागलेली आहे. एक्झॅक्टली, मी त्याच ह्याच्यावरनं बोललो होतो की आज लोणावळ्याला बघितलं तर उन्हाळ्यात तुम्ही तिथे उभे राहू शकत नाही, कारण इतकं कॉन्क्रीट झालेलं आहे की ॲम्बियंट टेम्परेचरच त्या एरियाचा इतका वाढून गेला आहे की त्याचं टुरिझम पोटेन्शियल हे संपलेलं आहे. फॉर द मॅटर लिव्हिंग कंडिशन्ससुद्धा तिथल्या, म्हणजे त्यांना आपण क्रिटिसाइज करत नाही आहोत, आपल्याला फक्त तो धोका इथे टाळायचा आहे. तर इथे आता साधी गोष्ट की शेती लँड जर आपण NA करतोय तर NA करताना काही त्याच्यात आपण अटी टाकणं किंवा ही NA कशासाठी होतीये. जर ही NA होतीये तर प्लॉटच्या साईजच्या हिशोबाने किती % त्याच्यात घर बनतं आहे आणि ते खरोखर तितकंच बनतं आहे का, ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवण्यासाठी मला एक पर्यटन क्षेत्रातली व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की याच्यावरती कोणाचं तरी बारीक लक्ष हवं. नाही तर तुम्ही जसं म्हणालात की प्लॉट घेतला, NA झाला की तिथे पाहिजे तसं वेडवाकडं त्या निसर्गाशी ब्लेंड होतंय नाही होत, त्याच्या सराउंडिंगशी ब्लेंड होतंय नाही होत, याचा विचार न करता केला जात आहे. तर एक जर आपण असे काही पॉईंट्स काढायचे म्हटले की काय काय केल्याने फ्युचर जे आहे टुरिझमचं ते ब्राईट होईल आणि आपल्याला टुरिझममधनं हे फक्त पॉझिटिव्ह रिझल्ट्सच मिळत राहतील. जसं मगाशी तुम्ही म्हणालात की काही एरिया वाईज पण काही आपल्याकडे SOPs पाहिजे, किंवा आपला पैगलवाडीचा जो मगाशी विषय झाला की आता प्रशासनाने कुठेतरी त्याची नोंद घेतली आणि जाताना गाडीत दारू आहे का वगैरे ह्या गोष्टी चेक होत आहेत. तर अशा अजून काय गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत? बेसिकली वी शुड लर्न फ्रॉम ऑल द फेल्युअर्स, आणि हे सगळ्यात जास्त आपल्याला शिकवून जातात. लकीली हे फेल्युअर्स आपल्या शेजारच्या एरियाजमध्ये झालेले आहेत, आपल्याला त्याची किंमत मोजावी लागली नाही और वॉट एव्हर. आज मी एक टर्म कॉइन केली आहे की पाणीपुरी टुरिझम. बेसिकली पाणीपुरी टुरिझम याचा अर्थ असा की तो टुरिस्ट इथे येतो, इथलं लोकल जे आपलं टुरिझम सपोर्ट करणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे दॅट इज ऑल अनऑर्गनाइज्ड, फ्रॅगमेंटेड. तिथे हॉकर्स येतात, त्या माणसाला सुद्धा आनंद असतो कारण की त्याला सगळं चिपली शेजारी मिळतं. आणि हे वाढत 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 बिकॉज इट इज चीप, मोर अँड मोर पीपल कम. पण ते नाशिकच्या इकॉनॉमीला काय कॉन्ट्रीब्यूट करतात? ॲब्सोल्यूट झिरो. इकॉलॉजीला काय डॅमेज करतात? मॅक्सिमम. कारण की हे हॉकर्स अनऑर्गनाइज्ड आहेत, हे कचरा करतील, घाण करतील, त्यांची अकाउंटेबिलिटी नाही. हे टुरिस्ट ह्यूज नंबर्समध्ये येतील, पोलिसांचे सुद्धा लिमिटेशन्स आहेत.
ते किती दारू पिणाऱ्या लोकांना पकडणार आहेत किंवा किती फालतू म्हणजे घाण करणाऱ्या लोकांना पण दे हॅव देअर ओन लिमिटेशन्स. ह्याला बेसिकली गव्हर्मेंट शुड आयडेंटिफाय हा जो झोन आहे, जो काही आपण इयरमार्क झोन असेल, से इगतपुरी टू वणी ह्याच्यातला जेवढा सगळा पार्ट आहे आणि ह्याच्यातले चांगले एरियाज आहेत हे टुरिझम झोन म्हणून आयडेंटिफाय करायचे. क्रिएट अ अथॉरिटी टू डेव्हलप टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर इन अ सिस्टमॅटिक वे. आणि जेवढे काही गव्हर्मेंट बॉडीज आहेत, टाउन प्लॅनिंग, फॉरेस्ट, पोलीस, इरिगेशन, आय थिंक टुरिझम डिपार्टमेंट देमसेल्स, हे सगळ्यांना अंडर वन अम्ब्रेला. ह्याच्यात बेसिकली पोलीस विल प्ले अन रोल ऑफ एन्क्रोचमेंट रिमूव्हल, फॉरेस्ट, इरिगेशन ह्यांच्याकडे संपूर्ण हा खजिना आहे. पण आज इल्लिगल आहे जर तुम्ही फॉरेस्टमध्ये जाऊन हे कराल तर, डॅममध्ये बोटिंग कराल तर, किंवा एखाद्या डॅमच्या शेजारी तिथे सायकलिंगला जाल तर. अरे ही सगळी आपल्या टॅक्सपेयर्सची आपली हे आहे आणि वाय शुड वी नॉट यूज इट. पहिला फक्त एनेबल करावं लागेल काहीतरी पॉलिसी करून. तर दिस ॲपेक्स बॉडी शुड एनेबल ऑल दीज थिंग्स. ह्या सगळ्या स्टेक होल्डर्सना एकत्र आणून एका टेबलवर बसून ह्या गोष्टी एनेबल करायला पाहिजे. हे क्लस्टर्स जे मी आधी बोललो ना, NCFचा आमचा थॉट होता, ह्या क्लस्टर्समध्ये कुठे ना कुठे ह्या फॅसिलिटी सेंटर्स डेव्हलप केले पाहिजे जिथे फूड, बाथरूम हायजीन, बाकी सगळ्या फॅसिलिटीज, मे बी कॅराव्हॅन टुरिझम, मे बी पार्किंग, ऑल द अदर थिंग्स आर अवेलेबल. आणि दुसरं काही इल्लिगल एन्क्रोचमेंट वगैरे हे तिथे येऊ देऊ नये. डेव्हलपमेंटसुद्धा विलासची असेल, प्लॉट्सची असेल, त्यालासुद्धा काही ना काही, बिकॉज दिस इज अ पार्ट ऑफ अ ब्युटिफुल टुरिझम एरिया, इट शुड हॅव अ डिफरंट पॉलिसी गाईडलाईन दॅन स्टँडर्ड. म्हणजे उद्या सिन्नरला कोणाला प्लॉट कापायचे असतील जमिनीवरती आणि त्र्यंबकला कापायचे असतील तर याच्यात काहीतरी फरक करावा लागेल. दोघांचं सौंदर्य, दोघांच्या याच्यामध्ये फार फरक आहे, दोघांच्या पोटेन्शियलमध्ये फरक आहे. ह्या सो गव्हर्मेंट बेसिकली, म्हणजे माझ्या ह्याच्यात मला अल्टिमेटली गव्हर्मेंट शूड अपॉइंट दिस बॉडी, गेट अन एक्सपर्ट कन्सल्टंट ऑन बोर्ड आणि नाशिकच्या पुढच्या 25 वर्षासाठी एक आराखडा करून ज्याच्यात ह्या सगळ्या पॉलिसीज फॉर्म्युलेट करून हे सगळं चॅनलाइज केलं पाहिजे. आणि हे नाही केलं तर नाशिकचं महाबळेश्वर किंवा भोशी डॅम व्हायला वेळ लागणार नाही. राईट. आणि तुम्ही जसं म्हणालात की एक आपण प्लॅन ठरवून काहीतरी एन्फोर्स किंवा काहीतरी आपण इम्प्लिमेंट करायला पाहिजे. एकदम सक्सेसफुल म्हणजे जगात ओळखलं जाणारं एक एक्सपेरिमेंट अशा प्रकारचा घडला आहे भारतात, केरळमध्ये, की जिथे 25 वर्षापूर्वी टुरिझमसाठी कोणी केरळला जायचं नाही. साऊथ म्हणजे उटी आणि कोडाईकॅनल एवढंच लोकांना माहिती होतं. 1992 साली केरला गव्हर्नमेंटनी एक बॉडी फॉर्म केली, केरला स्टेट टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आणि त्यांनी फक्त सुरुवात ॲडवायझरी रोलनी, की जागा आयडेंटिफाय करणं, कुठल्या जागेत काय होईल हे ठरवणं, की कुठला बीच होईल, कुठला बीच हा प्रमोट करायचं, कुठलं डेस्टिनेशन हे चहाच्या बागांसाठी प्रमोट करायचं, कुठल्या ह्याच्यात इंडस्ट्री जाऊ द्यायची, कुठल्या ह्याच्यात नाही जाऊ द्यायची, या सगळ्या गोष्टी कागदावरती घेतल्या आणि 98 सालापासून त्यांनी सुरुवात केली. आणि आज आपण केरळला बघतोय की भारताचं हायेस्ट रेव्हेन्यू जनरेटिंग स्टेट टुरिझममधनं इज केरला. ही जर कुठली गोष्ट ऑर्गनाइज्ड असेल, त्याच्या मागे काही SOPs असतील की व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू, व्हॉट इज परमिटेड, व्हॉट इज नॉट परमिटेड, त्याच्या मागे खरं पाहिलं तर आपल्याकडे इतकं सुंदर गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपल्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे, सक्षम आहे. नाशिक इज, ॲटलिस्ट फॉर नाशिक आय कॅन से दॅट इट इज बीन ब्लेस्ड विथ गुड ॲडमिनिस्ट्रेशन ऑलवेज. तर आपण हे सगळं करून नाशिकला भारताचं नेक्स्ट टुरिझम डेस्टिनेशन नक्कीच करू शकतो. आणि मी तुमच्याशी 100% सहमत आहे की आपल्याकडे नंबर 1 टुरिस्ट स्पॉट होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, आपल्याकडे इतिहास आहे, आपल्याकडे पाणी आहे, आपल्याकडे निसर्ग आहे, आपल्याकडे डोंगरदऱ्या आहेत, आपल्याकडे मॅनमेड गोष्टी जशा वायनरीज ह्या देखील आहेत, आणि ह्या सगळ्यासाठी लागणारी कनेक्टिव्हिटी आपल्याकडे आहे. सो माझं स्वतःचं विजन नाशिकसाठी जर म्हणाल असे सर, तर मी तर नाशिकचा फर्स्ट अँड फॉरमोस्ट काय म्हणता येईल इकॉनॉमिक प्रोफाईल जर बघितलं तर तो मी टुरिझमच्याच अँगलमधनं बघतो. सो आय वॉन्ट नाशिक, आय लुक ॲट नाशिक, किंवा नाशिक हे
भारतातलं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जात आहे, ना की फक्त गोदावरीसाठी किंवा रिलिजियस किंवा श्राद्धांसाठी ओळखलं जाणारं शहर. आणि हे सगळं शक्य आहे सुदैवाने पर्यटक लोक तुमच्यासारखे देखील आहेत. खरं पाहिलं तर हे गव्हर्नमेंट बॉडीजच्या अंगावरती आपल्याला ढकलून देणं खूप सोपं असतं, पण स्वतः पर्यटकांनी जो त्या गोष्टीचा वापर करतोय त्यांनी त्याचे थॉट्स, त्याचे ॲक्शन्स आणि त्याचं मोटिवेशन हे कॉन्ट्रीब्यूट करणं खूप मोलाचं आहे आणि ते तुम्ही करतात. तुमच्यासारखे पर्यटक जर नाशिकमध्ये असतील तर माझ्या मते तुम्हीच हे सगळं घडवून आणाल. तर आशिषजी, तुम्हाला ह्या सगळ्या चर्चेच्या शेवटी एक अशी कुठली गोष्ट नाशिककरांना म्हणा किंवा तुमच्या सोबती पर्यटकांना म्हणा किंवा प्रशासनाला म्हणा किंवा आमच्यासारख्या व्यावसायिकांना म्हणा, एक कुठली गोष्ट अशी तुम्हाला सांगावीशी वाटते का की जिथपासून ह्या बदलाची सुरुवात होईल? जयेश, बदलाची सुरुवात म्हणजे हाऊ डू यू टेक नाशिक टू, नाशिकला भारतातलं एक अव्वल नंबरचं टुरिस्ट डेस्टिनेशन कसं बनवावं, आणि ह्याच्या आधी काय काय दुसऱ्या देशांमध्ये वगैरे काय काय झालेलं आहे ह्याच्यावरती हा माझा एरिया ऑफ इंटरेस्ट होता. मी त्याच्यावरती थोडा अभ्यास केला. अभ्यास करून वॉट एव्हर आय कुड, मला जे काही मिळालं त्यातलं एक मेलबर्न, ऑस्ट्रेलियातली ही एक मेजर टुरिस्ट सिटी आहे. त्याच्यासाठी मकेन्झी इज वन ऑफ द टॉप कन्सल्टिंग फर्म्स आहेत. त्यांनी एक रिसर्च रिपोर्ट केला होता. त्यात बेसिकली त्या रिसर्चचा उद्देश असा होता की मेलबर्नला एक कल्चरल कॅपिटल, वन ऑफ द बेस्ट कल्चरल कॅपिटल्स इन द वर्ल्ड म्हणून प्रोजेक्ट करायचं. अख्खा मोठा एक्सटेन्सिव्ह रिपोर्ट मी वाचला अख्खा. नाशिकला गरज आहे की मी जे काय बोललो, तुम्ही बोललात, देर आर पीपल हू आर एक्सपर्ट्स, दे कॅन टेक व्ह्यूज ऑफ म्हणजे आपल्या सगळ्या लोकल लोकांचे, त्यांचे नाशिकचं खरं पोटेन्शियल जे ओळखू शकतील असे कोणी एक्सपर्ट लोक त्यांनी येऊन, प्लस आपलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रेमवर्क, आपल्या गव्हर्नमेंटचे काही लिमिटेशन्स, कंपल्शन्स, आपले कायदे, आपल्याकडचे अवेलेबल पैसे, शेवटी प्रत्येक गोष्टीला फंडिंग लागतं, फिजिबिलिटी लागते, पैशाशिवाय काहीही हालत नाही. तर हे एवढे प्रोजेक्ट सगळे कागदावरती आणले तर हे शेवटी फिजेबल झाले पाहिजे फायनान्शियली. तर हे करायला हा जो ह्या सगळ्या म्हणजे ह्याला चालना द्यायला एखाद्या एक्सपर्ट कन्सल्टंटने ह्याच्यावरती स्टडी करून सर्व ॲस्पेक्ट्स, लीगल, कमर्शियल, फिजेबल, टेक्निकल, ॲक्च्युअल ग्राउंड रियालिटीज, लोकांच्या एक्सपेक्टेशन्स, म्हणजे शेवटी पीपल, हा स्टडी करून हा जो स्टडी असेल, हा स्टडी दिस स्टडी विल बी अ फाउंडेशन फॉर फॉर्मिंग अ पॉलिसी which will then be implemented and executed by our tourism departments. हा स्टडी करणं, हा एक सायंटिफिक स्टडी करणं फार गरजेचं आहे आणि हा पॉलिसीचा फ्रेमवर्क करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यात जर नाशिकची ॲम्बिशन ही भारतातलं नंबर 1 टुरिस्ट डेस्टिनेशन असेल तर नाशिकने त्या लेवलचा कन्सल्टंट आणून, तेवढ्या एक्सपर्टीजची लोकं आणून नाशिक शुड बँक गो. तुम्ही केरलाचा दिलेला एक्झाम्पल इज फॅन्टॅस्टिक. इफ केरला हॅज डन इट, वाय कांट वी डू इट? गुजरातमध्ये काहीही नाही आहे, बट स्टील गुजरात इज ऑन द टुरिझम मॅप, वी आर नॉट. तर ही ॲम्बिशन कुठेतरी ठेवून हे एक टॉप क्लास कन्सल्टंट आणून ही सुरुवात करणं ही आजच्या वेळेची गरज आहे. आशिष, खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही याचा श्री गणेशा कसा करावा हे देखील विचार करून ठेवलेला आहे आणि नाशिककरांकडनं आणि प्रशासनाकडनं तथास्तूची फक्त वाट बघतो आहोत जेणेकरून हा बदल खरोखर घडायला सुरुवात होईल. आजपर्यंतचा जो प्रवास होता तो तर छान होताच होता, पण जर एवढं मोठं स्वप्न आपण नाशिकच्या भविष्यासाठी बघतो आहोत तर त्याचा श्री गणेशा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी नाशिककरांची आणि प्रशासनाची आणि तुमच्यासारख्या नाशिक प्रेमींची आणि पर्यटन प्रेमींची पण गरज आहे. धन्यवाद आशिष, धन्यवाद. थँक्यू जयेश, थँक्यू.